गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील बुरहाणपूर जवळच्या अर्सीगड परिसरात नागरिकांकडून सोनं चांदीची नाणी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। 3-4 महिन्यांपूर्वी हैदराबाद इंदूर रस्त्याच्या कामादरम्यान काही नाणी सापडल्याची अफवा या परिसरामध्ये पसरली। शिवाय छावा चित्रपटातील एका संवादानंतर मुघल साम्राज्याचा खजिना शोधण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत। या परिसरातून आढावा घेतलेला आहे संजय महाजन यांनी। बऱ्हाणपूर परिसरात नाणी सापडत असल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर आसिरगड किल्ल्याच्या भोवती एका शेतात मोठी खड्डी खोदण्यात आली। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक पत्रकार आहेत। दादा, काय म्हणाल, या तुमच्या परिसरात ही नेमकं काय घटना सुरू आहे? यहाँ पर ऐसी जानकारी मिली थी कि कुछ दिन पहले नेशनल हाईवे का जो निर्माण चल रहा है, हैदराबाद इंदौर हाईवे, उसमें देखा गया कि जहाँ पर ब्रिज का निर्माण हो रहा है, वहाँ की मिट्टी को वहाँ के मजदूरों ने ला करके इस खेत में डाली। डालने के बाद में यहाँ पर ऐसी अफवाह फैली कि भाई जिस जगह मिट्टी डाली हुई है वहाँ पर मुगल काल का मुगल कालीन खजाना यानी सोने के सिक्के यहाँ पे मिल रहे हैं। लेकिन ऐसा किसी भी प्रकार का कोई भी प्रमाण यहाँ पर देखने को नहीं मिला और ना सुनने को मिला है। पिछले कुछ दिनों पे पूर्व एक फिल्म आई थी, छावा फिल्म, जिसके माध्यम से बुरहानपुर का जिक्र किया गया था और ऐसा लोगों को लगा कि भाई मुगल कालीन के समय में यहाँ पर किसी प्रकार का कोई खजाना छुपा हुआ है, ऐसा कुछ भी नहीं है यहाँ पर। गेल्या 3 महिन्यापूर्वी या परिसरात राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू होतं। हैदराबाद ते इंदोर या महामार्गाचं काम सुरू आहे आणि पुलाच्या बांधकामाच्या आधी खोदकामादरम्यान नाणी सापडल्याची अफवाही या ठिकाणी पसरली होती 3 महिन्यापूर्वी आणि त्यानंतर याला बळ मिळालं ते छावा चित्रपटातील संवादामुळे। आणि त्यामुळे आपण बघू शकता की या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खोदकाम केलेलं आहे। कॅमेरामन शांताराम तायरेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुरहानपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।